आज आपण आलेलो आहे टेंभुरखेडा गावामध्ये गीत भाऊ यांच्या शेतामध्ये. आपण पहिले त्यांचा पूर्ण परिचय जाणून घेऊया. तुमचं पूर्ण नाव सांगा. कुणाल दिलीपराव गीत, राहणं टेंभुरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. हा मौजा कोणता आहे तुमचा शेतीचा? टेंभुरखेडा. आणि तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा आधी. 7248967944. हे आपल्याला यांच्या गावामधले एक आपले शेतकरी आहे, त्यांच्या आपल्याकडे बरेच 5-7 वर्षापासून खातं आहे. दिलीपरावजी देशमुख आणि प्रदीप भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून हे आपल्याला जुळले. मोंटू भाऊच्या माध्यमातून ते आपल्याला जुळले. आणि दिलीपरावजी गीत हे यांचं शेत आहे. त्यांच्याकडे मृग बहार चांगल्या प्रकारे बहारलेला आहे यावर्षी. आपण त्यांना एक सरदार कंपनीचं स्टिम्युलंट दिलेलं होतं, सरदार ॲग्रीकेमचं फ्रेश नावाचं. त्याचे यांना रिझल्ट कसे मिळाले इथे फवारणी केल्यानंतर ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. आणि त्यांचा एक बाग इकडे बाजूला आहे दुसरीवाली, तिथे त्यांनी फवारणी नाही केलं तर त्या बागेमध्ये फूट नाही झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्या तोंडून हे पूर्ण जाणून घेऊया. तुम्ही फ्रेश हे औषध कुठून घेतलेलं आहे? श्री गुरुदेव कृषी सेवा केंद्र, सावता चौक, वरुड. जय गुरुदेव कृषी केंद्र, सावता चौक, वरुड. आणि आपण हे फवारणी अगोदर जे दिली होती तुम्हाला 15 दिवसा अगोदर, त्यानंतर दुसरी फवारणी दिली फ्रेशची. फ्रेश फवारल्यानंतर तुम्हाला फ्लावरिंग अगोदर जे होती त्यामध्ये किती टक्के वाढ झाली? जवळपास 70% वाढ झाली. फवारणी करण्याच्या अगोदर ते फ्लावरिंग एकदम कमी होतं, म्हणजे एकट दुक्कट होती. फवारणी केल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं 8-10 दिवसांनंतर तुम्हाला रिझल्ट चांगले दिसल. तर फुटीमध्ये वाढ झाली का चांगली? 10 दिवसात भरभरून फूट निघाली. तुम्ही जे सरदार ॲग्रीकेमचं औषध मारलेलं आहे फ्रेश नावाचं स्टिम्युलंट, याचे रिझल्ट तुम्हाला जे आले तर या वापरासाठी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल? ते वापरलंच पाहिजे, कारण की ते आम्ही वापरलाय. साईडच्या बगीचात वापरलं नाही तर तिथं काहीच फूट नाही आहे. 300 आणि तिकडे 500 झाडं. 500. आता 500 झाडं ते आणि 300 आहे, असे एकूण 800. 800. आता 800 असून तुमच्यापाशी आंबिया बार समजा थोडाभूत आहे. हो बरोबर आहे. ज्या स्पॉट मध्ये आपण आहे इथं आंबिया बार नसल्यावर का, पण आता तुम्हाला समजा ऑलरेडी मे महिन्यापासून हे जुटलेले आहे केवढे साहेब. तर इथून तुम्हाला त्यानं जो सजेस्ट केला त्याच्यामुळे तुम्ही इथं समाधान करत झाले. बरोबर आहे. आता तुम्हाला फ्रेश बद्दल शेतकऱ्याला अधिक काय सांगूशी वाटते? फ्रेश मारलंच पाहिजे, कारण की किती काय आकाडचं पाणी येऊन सुद्धा रिझल्ट आहे. कारण की ह्या एरियात फक्त माझा बगीचा आहे, पूर्ण आहे 50 बगीचे, फक्त एकच बगीचा आहे माझा. बाकीच्या आजूबाजूचे बगीचे आहे नाही, म्हणजे त्यांचे फुटलेले नाही असं म्हणणं आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब.